आणि मंडळी तो परत आलाय. त्याचं स्वरूप अजूनही सौम्य आहे, पण आपल्याला खबरदारी घ्यायचीच आहे. कारण राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते. चिंतेची बाब म्हणजे आपल्या मुंबई महापालिकेच्या हद्दीत कालपर्यंत 53 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते. कोरोना रुग्णांच्या उपचार आणि मार्गदर्शनासाठी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये विशेष सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसंच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी विशेष कक्ष आणि विशेष बेडची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज चर्चाही करण्यात आली. कोरोनाबाबत काळजी करण्याचं कारण नसलं तरी प्रशासनानं सतर्क राहण्याचे आदेश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. मुंबईत कोरोनामुळे काही रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा ही चुकीचं असल्याचंही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. मुंबईतल्या काही रुग्णांचे झालेले मृत्यू हे कोरोनामुळे नसून इतर व्याधींमुळे असल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. राज्य शासन सातत्यानं आपल्या सर्व आजारांवरती योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी अतिशय सक्षमपणानं सगळ्या यंत्रणा तयार करून ठेवलेल्या असतात. कोणत्याही आजाराला अत्यावश्यक अशा पद्धतीच्या सगळ्या प्रक्रियेसाठी जे काही उपाययोजना करायला पाहिजे त्यासाठी आरोग्य विभागाची सगळी यंत्रणा नेहमीच सज्ज असते. त्यासाठी विशेषतः आताच काही करायला पाहिजे अशातला भाग नाही. त्यामुळे माणसाने असं कोणतेही म्हणजे क्षणी किंवा अशा पद्धतीने घाबरण्याची गरज नाही. कल्याण पूर्व येथील चिकणेपाडा परिसरात आज दुपारी श्री सप्तशृंगी या